नमस्कार मित्रांनो, गेटच्या परीक्षेचा आपण तयारी करतोय तर ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे जनरल ॲप्टिट्यूड पार्ट ए तो पण खूप महत्त्वाचा आहे. 15 मार्क हे 100 पैकी त्यामधून आलेले असतात. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण काही जनरल ॲप्टिट्यूडचे प्रश्न पाहणार जे गेट 2023 मध्ये विचारलेले आहेत आणि त्याचे सोल्युशन्स बघा. त्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामरवरती पण प्रश्न असतात, लॉजिकवरती प्रश्न असतात. तर इंग्लिश ग्रामरचे जे प्रश्न असतात ते प्रश्न काय पद्धतीचे येतील हे आपण सांगू शकत नाही, पण लॉजिक जर आपण डेव्हलप केलं तर जे लॉजिकचे प्रश्न आहेत ते मात्र आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. सो हा एक प्रश्न आहे बघा, पॅरललोग्राम लॉग दिलेला आहे, पॅरललोग्राम दिलेला आहे PQRS आणि ह्याच्यामध्ये हा तीन भाग दिलेला आहे PT, PB आणि PS आणि आपल्याला विचारलेलं आहे की SR किंवा RS ची व्हॅल्यू काय आहे आणि आपल्याला माहिती पॅरललोग्राम असल्यामुळे RS आणि PQ या व्हॅल्यू सेम आहेत. अजून एक आपल्याला त्यांनी सांगितले की इट इज रिप्रेझेंटेटिव्ह डायग्राम but PS is greater than RS. So मी खूप पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला पण तसं काही जमलं नाही. मग एक लॉजिक आपण लावू शकतो आणि नंतर ते चेक करून बघितलं तर ते बरोबर असतं. सो पहिलं लॉजिक मी असं लावलं की आपल्याकडे हा राईट अँगल ट्रायंगल आहे जेणेकरून आपण त्या पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. तो पायथागोरसचा थेरम वापरल्यानंतर बघा हा डायगोनल आहे, ठीक आहे. इथे राईट अँगलच्या समोरची बाजूची कर्ण डायगोनल. सो ह्याचा स्क्वेअर जो आहे तो या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज असणार किंवा ह्याच्या स्क्वेअर मधून ह्याचा स्क्वेअर जर वजा केला तर मला ही बाजू मिळेल SB ही बाजू तर मिळेल. सो 7 चा स्क्वेअर म्हणजे 49 25 ह्याचा स्क्वेअर म्हणजे 24. सो ह्याचा स्क्वेअर आहे SB चा स्क्वेअर हा 24 आहे. मग ह्याचा स्क्वेअर जे आहे ते साधारण बघा 5 आणि ह्याचा 25 म्हणजे 24 फार फरक नाही. सो हा अराउंड 5 आहे, थोडासा कमी आहे पण ही जी बाजू आहे ते ऍड केल्यानंतर 5 पेक्षा पुढे जाईल. तर मी आता ऑप्शन मध्ये चेक केलं तर बघा 7 तरी घ्यायचं, हा 3 पेक्षा लहान आहे. सो हा ऑप्शन चुकीचा आहे. इथे मग 4.5 आहे 4.5. सो हा पण चुकीचा आहे, 5 पेक्षा ॲटलीस्ट मोठ्या व्हॅल्यूचं राहिला आहे. आणि इथे बघा 9 चौक 36 हा 9 पेक्षा थोडा कमी आहे 8.75. इथे बघा हा 5.25 5.36 ओके ह्या व्हॅल्यू आहे. सो जर मी आता ही व्हॅल्यू जर घेतली ओके तर काय होईल बघा ही 7 पेक्षा मोठी आहे. सो हा ऑप्शन पण करेक्ट आहे. सो हा ऑप्शन इज दिस. सो 28/5. त्यानंतर आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे कोएफिशिएंट ऑफ x⁴ फाइंड आउट करायचा आहे. हे पॉलिनॉमियल तुम्हाला दिलेला आहे का. तर आता हे आपण प्रत्येक सगळ्या स्टेप एक्सपांड करून बघू शकतो किंवा आपण ट्रिक इथे पण वापरू शकतो. पहिला क्यूबचं एक्सपान्शन कसं आहे हे माहिती पाहिजे. सो a + or - b डायरेक्ट e. सो आता ह्याच्यामध्ये बघा प्लस किंवा मायनस आपल्याला दोन्ही मायनसच्या प्रमाणात फक्त मायनसच घ्यायला लागेल तरी पण मी हा फॉर्म्युला घेतो. सो a³ + or - 3a² b plus 3ab² plus or minus b. सो आता इथं बघा पहिल्या ब्रॅकेटसाठी a x आहे, b 1 आहे. दुसऱ्या ब्रॅकेटसाठी a x आहे आणि b 2 आहे. सो आपल्याला या दोन्ही टर्म्स एक्सपांड करून घ्यायचे आहे. सो x³ - 3 * x² * 1 सो ते आहे तसं आहे प्लस 3x * 1² * 1 असं आहे तो आहे तसा आणि मायनस 1 चा क्यूब म्हणजे 1 राहिला. सो दिस इज वन ब्रॅकेट इनटू अनदर ब्रॅकेट विल बी x³ - 3 * 2x² and 6x² plus 3 * 2² that is 4 312x plus minus क्यूब 8. ओके आता आपल्याला काय विचार आपण हे सगळं एक्सपेरिमेंट करू शकतो पण आपल्याला काय विचारलंय की x⁴ चा कोएफिशिएंट काय आहे. सो आपण काय करू शकतो अशाच पॉलिनॉमियल मध्ये अशाच टर्मचे मल्टिप्लिकेशन करू शकतो की ज्यांचा पॉवर 4 येईल. सो बघा आता मी हा x³ आहे त्या x³ सोबत जर x चे टर्म मल्टिप्लाय केले तर मला x⁴ येऊ शकतो. मी x⁴ कॉमन बाहेर काढलेला आहे आणि आता x³ * 12x हे काय आहे 12x⁴. सो हा x⁴ ऑलरेडी बाहेर आहे. सो 12 आता ही
-3x² ची टर्म आहे. x² * x² जर केलं तर मला x⁴ येईल. सो इथे x² ची टर्म आहे. सो ह्याला कसं आपण मल्टिप्लाय केलं -3 * -6 म्हणजे +18. सो इथं +18 आणि x² * x² that is x⁴ ऑलरेडी बाहेर काढला. आता ही टर्म राहिली 3x x केलं तर x⁴ येईल. सो x³ आणि ह्या दोन टर्मचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर +3 येईल. ठीक आहे. अजून कुठल्याही टर्म जर तुम्ही घेतला तर x⁴ येऊ शकणार नाही. सो माझं हे एवढं समजलं आहे. मला फक्त हे बेरीज करायचे 12 आणि 18 आहे 3. सो 30 आणि 3 सो दिस इज द करेक्ट आन्सर. सो अशा प्रकारे आपण लॉजिक वापरून काही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. थँक यू फॉर वॉचिंग अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब.